विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक आरती पाटील B.Ed फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंडमधील कोर्स 7 असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण या विषयासंदर्भात वस्तुनिष्ठ प्रश्नांच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करणार आहे। काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न मी काढलेले आहेत, हे तुमच्यासमोर या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतोय। याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी फायदा होईल। प्रश्न 1, असेसमेंट या शब्दाला मराठीत टिंबटिंब हा शब्द वापरला जातो। 1 मापन, 2 मूल्यमापन, 3 मूल्यनिर्धारण, 4 स्वाध्याय। योग्य उत्तर आहे 3 मूल्यनिर्धारण। प्रश्न 2, असेसमेंट या शब्दाची उत्पत्ती टिंबटिंब या शब्दापासून झाली आहे। 1 असेस, 2 अश्योर, 3 एक्सिस, 4 ॲक्टिव्ह। या ठिकाणी असेसमेंट या शब्दाची उत्पत्ती असेस या शब्दापासून झालेली आहे। पर्याय 1 या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3, जेव्हा विद्यार्थी एक वा अन्य अनुदेशात्मक उपक्रमांमध्ये गुंतलेला असेल तेव्हा त्याच्या संपादनुकीचे मापन करण्याची प्रक्रिया व उपकरणे म्हणजे टिंबटिंब होय। 1 मूल्यमापन, 2 मूल्यनिर्धारण, 3 मापन, 4 स्वाध्याय। योग्य उत्तर आहे 2 मूल्यनिर्धारण। प्रश्न क्रमांक 4, एखाद्या गोष्टीचे मोजमाप करणे म्हणजे टिंबटिंब होय। 1 मापन, 2 मूल्यमापन, 3 स्वाध्याय, 4 मूल्यनिर्धारण। योग्य पर्याय आहे 1 मापन। एखाद्या गोष्टीचे मोजमाप करणे याला आपण मापन असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थ्यांनी अध्यापनाची उद्दिष्टे कितपत साध्य केली आहेत हे पडताळून पाहण्यासाठी योजलेली पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय। 1 मूल्यनिर्धारण, 2 मूल्यमापन, 3 मापन, 4 परीक्षा। या ठिकाणी योग्य पर्याय आहे 2 मूल्यमापन। विद्यार्थ्यांनी अध्यापनाची उद्दिष्टे कितपत साध्य केली आहेत हे पडताळून पाहण्यासाठी योजलेली पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन होय। प्रश्न क्रमांक 6, मूल्यमापन त्रिकोणात खालीलपैकी टिंबटिंब बाबींचा समावेश होतो। 1 उद्दिष्टे, अध्ययन, अनुभव व मूल्यमापन साधने। 2 ज्ञान, आकलन, उपयोजन। 3 उद्दिष्टे, अध्ययन, अनुभव व शैक्षणिक साधने। 4 उपयोजन, कौशल्य, अभिरुची। या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूल्यमापन त्रिकोणामध्ये उद्दिष्टे, अध्ययन, अनुभव, मूल्यमापन साधने या बाबींचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 7, मूल्यमापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे। 1 नियमित, 2 मर्यादित, 3 व्यापक, 4 ठराविक काळापुरती। या ठिकाणी योग्य उत्तर आहे मूल्यमापन ही नियमित प्रक्रिया आहे, म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे। अगदीच विद्यार्थ्याने शाळेमध्ये प्रवेश घेतल्यापासून त्याचा निकाल लागेपर्यंत शिक्षकाला त्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन करावे लागते आणि ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 8, निदान ही संकल्पना टिंबटिंब शास्त्राशी संबंधित आहे। 1 सहकार, 2 वैद्यकशास्त्र, 3 अर्थकारण, 4 अभियांत्रिकी। या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 वैद्यकशास्त्र। निदान ही संकल्पना वैद्यकशास्त्र किंवा डॉक्टरी पेशाशी संबंधित आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। म्हणजे सुरुवातीला निदान करून त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात। अशाच पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी जाणवतात याचं निदान सुरुवातीला करावं लागतं आणि त्याच्यानंतर उपचारात्मक अध्यापन करावं लागतं। त्यामुळे या ठिकाणी वैद्यकशास्त्र हा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, मूल्यमापन टिंबटिंब असावे। 1 विश्वसनीय, 2 वेळेपुरते, 3 मर्यादित, 4 पक्षपाती। योग्य उत्तर आहे विश्वसनीय असावे। पर्याय क्रमांक 1 विश्वसनीय हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, ज्ञान व आकलन ही उद्दिष्टे टिंबटिंब उद्दिष्टे आहेत। 1 बोधात्मक, 2 क्रियात्मक, 3 भावात्मक, 4 विश्लेषणात्मक। योग्य उत्तर आहे ज्ञान व आकलन ही बोधात्मक उद्दिष्टे आहेत। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 11, अभिरुची व अभिवृत्ती ही टिंबटिंब उद्दिष्टे आहेत। बोधात्मक, क्रियात्मक, भावात्मक, विश्लेषणात्मक। योग्य पर्याय आहे 3 भावात्मक उद्दिष्टे आहेत। प्रश्न क्रमांक 12, उपयोजन व कौशल्य ही टिंबटिंब उद्दिष्टे आहेत। बोधात्मक, क्रियात्मक, भावात्मक, विश्लेषणात्मक। उपयोजन व कौशल्य ही क्रियेशी संदर्भात उद्दिष्टे असल्यामुळे या ठिकाणी क्रियात्मक उद्दिष्टे आहेत। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल। प्रश्न क्रमांक 13, वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी टिंबटिंब साधनांचा वापर करतात। 1 प्रश्नावली, 2 मुलाखत, 3 प्रत्यक्ष निरीक्षण, 4 लेखी परीक्षा। या ठिकाणी योग्य पर्याय आहे 3 प्रत्यक्ष निरीक्षण।
प्रश्न क्रमांक 14. स्मरण, विस्मरण, अवधान, अवबोध या टिंबटिंब संकल्पना आहेत. 1 अर्थशास्त्रीय, 2 मानसशास्त्रीय, 3 पर्यावरणशास्त्रीय, 4 शास्त्रीय. या ठिकाणी योग्य पर्याय आहे स्मरण, विस्मरण, अवधान, अवबोध या मानसशास्त्रीय संकल्पना आहेत. प्रश्न क्रमांक 15. बोधात्मक अध्ययन टिंबटिंबशी संबंधित आहे. 1 अभिरुची, 2 अभिवृत्ती, 3 ज्ञान निष्पत्ती, 4 उपयोजन. या ठिकाणी योग्य पर्याय आहे बोधात्मक अध्ययन हे ज्ञान निष्पत्ती याच्याशी निगडित आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. भावात्मक अध्ययन हे टिंबटिंबशी संबंधित आहे. 1 अभिरुची, 2 ज्ञान, 3 आकलन, 4 उपयोजन. या ठिकाणी भावात्मक अध्ययन हे अभिरुची याशी संबंधित असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 17. श्रेणी या शब्दासाठी टिंबटिंब हा इंग्रजी शब्द वापरतात. 1 ग्रेड, 2 मार्क, 3 एक्झामिनेशन, 4 टेस्ट. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 ग्रेड. प्रश्न क्रमांक 18. विद्यार्थ्यांच्या वर्तनात एखाद्या गोष्टीच्या अध्यापनानंतर जो वर्तन बदल आपण अपेक्षितो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. 1 उद्दिष्टे, 2 वैशिष्ट्ये, 3 आकलन, 3 ज्ञान, 4 आकलन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या वर्तनात एखाद्या गोष्टीच्या अध्यापनानंतर जो वर्तन बदल आपण अपेक्षितो त्याला आपण उद्दिष्टे असं म्हणतो. अध्यापनापूर्वी आपण उद्दिष्टे निश्चित करत असतो आणि ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी आपण विविध अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उद्दिष्ट हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी मूल्य निर्धारणाची उद्दिष्टे ओळखा. 1 विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे, 2 विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शोधणे, 3 विद्यार्थ्यांची कमतरता जाणणे, 4 वरील सर्व. या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरील सर्व, कारण मूल्य निर्धारणामध्ये विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले जाते, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा स्तर शोधला जातो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कमतरता सुद्धा जाणल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर या प्रश्नाचे बरोबर आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20. दीर्घोत्तरी प्रश्न यालाच टिंबटिंब असंही म्हटले जाते. 1 निबंध वजा प्रश्न, 2 लघुत्तरी प्रश्न, 3 वस्तुनिष्ठ प्रश्न, 4 बहुपर्यायी प्रश्न. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 निबंध वजा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. गुणांक श्रेणीतील सर्व गुणांकांची बेरीज करून त्या गुणांकांच्या बेरजेला गुणांकांच्या एकूण संख्येने भाग दिला असता येणारा अंक म्हणजे टिंबटिंब होय. 1 मध्यांक, 2 मध्यमान, 3 बहुलक, 4 गुण. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 मध्यमान. प्रश्न क्रमांक 22. मध्यांक यालाच टिंबटिंब असेही म्हणतात. 1 मध्यमान, 2 माध्य, 3 मध्यगा, 4 बहुलक. योग्य पर्याय आहे मध्यगा. प्रश्न क्रमांक 23. दिलेले प्राप्तांक उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहिले असता अगदी मध्यावर येणारा बिंदू म्हणजे टिंबटिंब होय. 1 मध्यमान, 2 मध्यगा, 3 माध्य, 4 बहुलक. योग्य पर्याय आहे 2 मध्यगा. प्रश्न क्रमांक 24. वारंवारिता वितरणात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे टिंबटिंब होय. बहुलक, मध्यमान, माध्य, मध्यगा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 बहुलक. प्रश्न क्रमांक 25. प्रसामान्य संभव वक्र टिंबटिंब यांनी प्रथम सिद्ध केला. 1 कार्ल फ्रेडरिक गॉस, 2 मार्शल, 3 जॉन ड्यूई, 4 रुसो. या ठिकाणी प्रसामान्य संभव वक्र कार्ल फ्रेडरिक गॉस यांनी सर्वप्रथम सिद्ध केला, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुकांचे निदान करण्यासाठी टिंबटिंब चाचणी वापरली जाते. 1 नैदानिक, 2 घटक चाचणी, 3 स्वाध्याय, 4 गृहपाठ. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नैदानिक चाचणी. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27. प्रत्याभरण टिंबटिंब प्रकारे देता येते. 1 लेखी, 2 तोंडी, 3 सामूहिक, 4 वरील सर्व. या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रत्याभरण हे तोंडी, लेखी आणि सामूहिक या सर्व प्रकारे घेता येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. विषम प्राप्तांकांच्या वितरणावेळी मध्यमानापेक्षा टिंबटिंब हा विश्वसनीय असतो. मध्यमान, मध्यांक, बहुलक, प्रमाण विचलन. योग्य उत्तर आहे मध्यांक हा विषम प्राप्तांकांच्या वितरणावेळी मध्यमानापेक्षा विश्वसनीय असतो. प्रश्न क्रमांक 29. स्तंभालेखाचा वापर टिंबटिंबसाठी करतात. माहिती विश्लेषणासाठी, माहिती वर्गीकरणासाठी, वरीलपैकी दोन्हीसाठी किंवा यापैकी नाही. योग्य उत्तर आहे वरील दोन्हीसाठी, कारण स्तंभालेखाचा वापर माहिती विश्लेषणासाठी त्याचबरोबर माहिती वर्गीकरणासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 30. टिंबटिंब प्रत्याभरणात
भविष्यकालीन वर्तनाबाबत विश्वसनीय भाष्य केले जाते. होकारार्थी, नकारार्थी, वैयक्तिक, सामूहिक. या ठिकाणी योग्य उत्तर आहे होकारार्थी प्रत्याभरणात भविष्यकालीन वर्तनाबाबत विश्वसनीय भाष्य केले जाते. या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण या घटकाबद्दल काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. याबद्दल अजून बरेचसे प्रश्न निघतात. विद्यार्थ्यांनी याचा अगदीच काटेकोरपणे व्यवस्थित पद्धतीनं वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.